बारामतीमध्ये डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून तपास, विमानतळावरील धावपट्टी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे का याची चाचपणी सुरू असल्याची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी सर्व प्रकारची चौकशी सुरू। चौकशीनंतर सत्य समोर येणार। रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर। रोहित पवारांनी उल्लेख केलेले पूर्व विदर्भातील ते नेते कोण, ते भाजपचे की राष्ट्रवादीचे, राऊतांचा थेट सवाल। तर त्या नेत्याची चौकशी व्हावी, संजय राऊतांची मागणी। बारामतीमध्ये विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्या पिंकी माळीच्या वडिलांचा गंभीर आरोप। हा अपघात नाही तर घातपातच। ऐनवेळी अजित पवारांचं विमान बदलल्याचाही आरोप। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट। पार्थ आणि जय पवारही भेटीवेळी उपस्थित। सुमारे 35 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी संजय घाडी विराजमान। 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महापौर विराजमान। राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्त घाबरले। मोदींना इतकं घाबरण्याची गरज नाही। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी राज ठाकरेंना डिवचलं। बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू। 1600 मीटर धावण्याची चाचणी घेताना आली होती चक्कर। जालन्यात इंग्रजीच्या पेपर दरम्यान केंद्राबाहेरून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आली कॉपी। प्रशासनाकडून कॉपी प्रकरणाची गंभीर दखल। 4 शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश। बारामतीमध्ये डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू झालाय। आपण ही मोठी बातमी आता बघतोय। बारामतीमध्ये डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू झालेला आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघातामध्ये निधन झाला, पण त्या अपघातासंदर्भात सगळी चौकशी आता बारामतीमध्ये सुरू झालेली आहे। बारामतीमध्ये डीजीसीएची टीम पोहोचली आहे आणि डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून सगळ्या घटनेचा तपास हा सुरू झालेला आहे। बारामतीमध्ये आपण बघतोय डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून हा तपास सुरू झाल्याची मोठी बातमी समोर येते। काल आमदार रोहित पवारांनी या अपघातावर शंका व्यक्त केलेली होती। हा अपघातच आहे की घातपात असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता। त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी देखील बोलताना यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि म्हटलेलं आहे की या अपघाताची सखोल चौकशी व्हावी ही आमची देखील मागणी आहे आणि या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी मी केंद्राकडे पत्र देखील दिलेलं होतं। सगळ्यात आधी मीच या अपघाताची सखोल चौकशी करावी अशी भूमिका घेतलेली होती आणि त्यानंतरची ही मोठी बातमी बारामतीतून। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे। वैभव, बारामतीमध्ये डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू झालाय, काय अधिकची माहिती? प्रियंका, रोहित पवार यांनी काल मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत काही गंभीर आरोप केलेले होते आणि अजित पवारांच्या या प्लेन क्रॅशची दुर्घटना जी आहे ही घातपात असण्याची शंका त्यांनी वर्तवलेली होती। आज दिल्लीतही त्यांनी पत्रकार परिषद घेतली। केवळ रोहित पवारच नाही तर गोजूबावी ज्या गावामध्ये अजित पवारांचं विमान धावपट्टीच्या बाजूला कोसळलेलं होतं तिथं सुद्धा ग्रामस्थांची तीच मागणी होती। त्यांनी रोहित पवारांच्या मागणीला पाठिंबा दर्शवलेला होता आणि त्यानंतर पाठोपाठ लगेच आज डीजीसीएची एक टीम जी आहे ती बारामती एअरपोर्टची पाहणी करण्यासाठी आलेले होते। तांत्रिक बाबी ज्या आहेत त्यांची पाहणी जी आहे ती केली जात होती। या सगळ्या ही जी धावपट्टी आहे मूळतः जिला टेबल टॉप एअरस्ट्रीप असं म्हटलं जातं, तिथं मोठी विमानं ही तांत्रिकदृष्ट्या उतरण्यासाठी ही धावपट्टी सक्षम आहे का, बारामती विमानतळ सक्षम आहे का, तिथं ज्या पद्धतीच्या सोयीसुविधा असायला हव्यात त्या आहेत का, त्या यानंतर या बारामती एअरपोर्टला मोठ्या मोठ्या VIP लोकांची विमानं जी आहेत ती सातत्याने येत असतात। त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती इथं विमानं उतरणं हे तांत्रिकदृष्ट्या किती योग्य आहे अशा बऱ्याच बाबींची चाचपणी जी आहे ती या डीजीसीएच्या टीमनं केली अशी माहिती आपल्याला मिळते।
या डीजीसीएच्या टीम सोबत बोलायचा प्रयत्न आम्ही केलेला होता, मात्र त्यांनी माध्यमांशी बोलायला स्पष्टपणे नकार दिलाय. ही सगळी अत्यंत मोठी मूव्हमेंट म्हणावी लागेल या रोहित पवारांच्या आरोपांनंतर. त्यांची तांत्रिक प्रक्रिया जी आहे विमानतळ तपासण्याची ती पूर्ण करून हे पथक जे आहे ते निघून गेलेलं आहे. मात्र या सगळ्या विमानतळावरती नेमक्या काय काय सोयी सुविधा आहेत या संदर्भातला एक रिपोर्ट जो आहे तो एव्हिएशन मिनिस्टरला त्यांच्याकडून दिला जाईल अशी माहिती मिळते. निश्चितच वैभव, तर या सगळ्या संदर्भामध्ये वेळोवेळी सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी. ही मोठी बातमी आपण बारामतीमधून बघतोय. बारामतीमध्ये डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून आता तपास सुरू झालेला आहे. काल आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत एक नवा सीसीटीव्ही व्हिडिओ दाखवलेला होता. त्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये विमान हवेतच तिरकस झालेलं होतं आणि त्यानंतर चुकीच्या धावपट्टीच्या बाजूला जी जागा होती तिथे जाऊन विमान क्रॅश झालं. या सगळ्या संदर्भात त्यांनी शंका उपस्थित केलेल्या होत्या. त्याचबरोबर इंधनाच्या बद्दल देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते की अतिरिक्त इंधन विमानामध्ये होतं. त्याचबरोबर एक मोठा नेता भेटायला येणार होता म्हणून अजित पवारांना उशीर झाला आणि त्यानंतर त्यांनी गाडीने जायच्या ऐवजी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला असा देखील आरोप रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्या सगळ्यांवरच आता मुख्यमंत्र्यांची देखील प्रतिक्रिया आलेली होती की या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी आम्ही देखील मागणी करतोय. आणि त्यानंतर आपण बघतोय बारामतीची ही दृश्य आहेत. डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू झालाय. आपण वैभवशी बोलूयात. वैभव, तुम्ही बारामतीमध्ये आहात. ती धावपट्टीचा आढावा तुम्ही दिलेला आहे आणि सगळं तिथून म्हणजे जी काही माहिती आहे तिथली ती सगळी दर्शकांपर्यंत पोहोचवली आहे. आत्ता डीजीसीएची जी टीम आहे ती नेमकं काय घडामोडी तिथे घडतात? प्रियंका, साधारण 11 वाजता डीजीसीएची ही टीम जी आहे ती बारामतीच्या विमानतळावरती आलेली होती. तिथले विमानतळावरचे अधिकारी त्यानंतर जी टेबल टॉप एअर स्ट्रीप आहे, धावपट्टी जी आहे जिच्यावरती विमानांचं लँडिंग होतं त्याची त्यांनी पाहणी केली. दिवसाच्या प्रकाशामध्ये, रात्रीच्या अंधारामध्ये इथं विमानं उतरू शकतात का? बारामती हे साधारण हॉट डेस्टिनेशन राहिलेलं आहे. अनेक व्हीआयपी सातत्यानं या एअरपोर्टवरती येत असतात. त्यांची विमानं जी आहेत ती अनेक खाजगी विमानं या धावपट्टीवरती उतरत असतात, ज्याच्यामध्ये मोठ्या व्यक्ती ज्या आहेत व्हीआयपीज यांचा वावर सातत्यानं असतो. अजित पवारांच्या या दुर्घटनेनंतर हे विमानतळ जे आहे ते या अशा पद्धतीची मोठी विमानं जी आहेत ती विमानं उतरवायला योग्य आहे का, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या तांत्रिक सुविधा तिथं आहेत का, या सगळ्याची पाहणी जी आहे ती त्यांच्याकडून केली गेली. महत्वाचं म्हणजे या बारामती विमानतळाच्याच बाजूला 2 ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत, रेडबर्ड आणि कार्व्हर, ज्याच्यामध्ये पायलटला प्रशिक्षण दिलं जातं. त्यांचीही स्वतःची 10 ते 15 विमानं या दोन्ही संस्थांची आहेत. त्याच्यामुळे इथं सातत्यानं छोटी विमानं जी आहेत त्यांना लँडिंग किंवा टेक ऑफ करणं सोपं जातं. मात्र जी मोठी विमानं आहेत, ज्या विमानांमधले व्हीआयपी प्रवास करतात किंवा जे लांब पल्ल्याच्या आणि वेगवान प्रवासासाठी ओळखली जातात, लिअर जेट सारखी विमानं, या विमानांना इथं लँडिंग करणं किंवा दिवसा आणि रात्री ते इथं सुखरूपरित्या उतरू शकतात का, असे जे प्रश्न उपस्थित झालेले होते त्याची तांत्रिक तपासणी करायसाठी ही डीजीसीएची टीम आलेली होती. त्यांनी याची प्राथमिक माहिती घेतली आहे. जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार ही डीजीसीएची टीम आता इथून बारामती एअरपोर्टहून रवाना झाली आहे आणि यानंतर या संदर्भातला एक अहवाल जो आहे तो आता नागरी विमान उड्डयन मंत्रालयाला दिला जाईल आणि त्यानंतर पुढची सगळी प्रक्रिया होईल. यापूर्वी अजितदादांनी या विमानतळाची तांत्रिक क्षमता वाढावी यासाठी सुद्धा वारंवार पाठपुरावा केलेला होता. रात्री उशिरा विमानं उतरण्यासाठी ज्या लाईट्स लागतात किंवा जे साईड गार्ड्स लागतात, गाईड लागतात, ज्यांच्या मदतीनं ही विमानं उतरवली जातात, किंवा एटीसीचं कम्युनिकेशन सेंटर जे आहे ते लाईव्ह कम्युनिकेशन सेंटर इथं उभारलं जावं बारामती विमानतळावरती, यासाठी सातत्यानं त्यांचा पाठपुरावा सुरू होता. मात्र ते प्रत्यक्षात येऊ शकलं नाही आणि दुर्दैवाची बाब म्हणजे या अशाच तांत्रिक कमतरतांमुळे त्यांच्या विमानाचा अपघात झाल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. कारण जे पायलट आहेत ते पायलट यांची, ज्याला ह्युमन एरर आपण असं म्हणू, तो ह्युमन एरर किंवा विमानातला इंजिनातला बिघाड, तांत्रिक बिघाड, अशा अनेक 2 ते 3 शक्यता वर्तवल्या जात आहेत, ज्याच्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि ही दुर्घटना घडल्याची, ज्याच्यावरती रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे की हा अपघात नसून हा घातपाताचा प्रयत्न होता का, याचा तपास व्हायला हवा. राज्य सरकारच्या ज्या सीआयडीकडे हा तपास देण्यात आलाय त्यांच्या तपासावर मर्यादा आहेत, कारण ही राज्य सरकारच्या गृह विभागाची तपास यंत्रणा आहे. आणि हा सगळा अपघात जो आहे किंवा ही सगळी दुर्घटना जी आहे ही विमान उड्डयनाशी म्हणजेच सेंट्रल एव्हिएशन मिनिस्ट्रीशी संबंधित हा सगळा तपास असणार आहे. त्याच्यामुळे केंद्रीय यंत्रणेनं हा तपास करावा
अशी मागणी सातत्याने केली जाते आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आज त्याला दुजोरा दिलेला दिसतोय. त्याच्यामुळे एक नक्की आहे, अजित पवारांच्या या प्लेन क्रॅशच्या दुर्घटनेचा सखोल तपास होईल किंवा त्याला वेग मिळेल असं एकूण चित्र दिसतंय. कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तसं सुतोवाच केलं आणि रोहित पवार हे सातत्याने तशी मागणी करतायत. दिल्लीत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अमित शहाची वेळ मागितली आहे. जर त्यांना वेळ मिळाली तर या संदर्भातला निर्णायक टप्पा जो आहे तो समोर येऊ शकतो. तपास कुठल्या यंत्रणा करतील, कशा पद्धतीनं तपास केला जाईल. निश्चितच वैभव, काल अजित पवारांच्या या अपघातावर रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी हा अपघात झाला त्याच दिवशी VSR या कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांनी असं म्हटलेलं होतं की विमानामध्ये काहीही तांत्रिक बिघाड नाहीये आणि पायलट हा अनुभवी होता. पण त्यानंतर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केलाय की जर विमान हवेतच तिरकस झालंय तर त्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड हा नक्कीच असेल. वैभव, या संदर्भात तिथे काही चर्चा झाली आहे का? जी माहिती आपल्याला इथल्या विमानतळ अधिकाऱ्यांकडून किंवा सूत्रांकडून मिळते त्यानुसार त्यांनी काही तांत्रिक प्रश्नांची चौकशी या विमानतळाच्या स्टाफकडे केली, मात्र त्याची फारशी कल्पना जी आहे ती इथल्या स्टाफला नव्हती. ते जे नेमके प्रश्न विचारतायत त्यांना काय अपेक्षित होतं, वारंवार काही ठराविक प्रश्न त्यांनी इथल्या स्टाफला विचारलेले होते, मात्र त्याची फारशी उत्तरं जी आहेत ती इथं नियुक्तीवरती असलेला स्टाफ देऊ शकलेला नाही. त्याच्यामुळे त्यांनी नेमकी काय काय निष्कर्ष नोंदवलेले आहेत हे ते जे अहवाल केंद्रीय विमान उड्डयन मंत्रालयाकडे सादर करतील त्याच्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या नमूद केल्या जातील. आम्ही त्यांच्याशी बोलायचाही प्रयत्न केलेला होता, मात्र माध्यमांशी या संदर्भामध्ये बोलता येणार नाही. अत्यंत संवेदनशील विषय असं ते स्पष्ट म्हणालेले आहेत. त्याच्यामुळे बारामती विमान हे तांत्रिकदृष्ट्या किती सक्षम आहे या संदर्भातला अहवाल जो आहे तो या DGCAच्या टीमकडून आज दिला जाईल. निष्कर्ष जो आहे त्यासाठी त्याच्या तपासणीसाठी ही टीम जी आहे ती आलेली होती. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या संदर्भाने त्यांनी काही चौकशी केली का याची माहिती घ्यायचा आम्ही प्रयत्न केला, मात्र त्या संदर्भात फार काही खुलासा जो आहे तो मिळू शकलेला नाही. हे नक्की बारामती विमानतळाची तांत्रिक क्षमता ही मोठी विमानं उतरण्याची आहे का, किंवा इथं लॅक्युनस काय आहेत, कमतरता काय आहे, अशा पद्धतीची विमानं जर उतरवायची असतील किंवा ती येणार असतील तर या संदर्भातला हा सगळा आढावा घेण्यासाठी ही टीम आली होती अशी आपल्याला माहिती मिळते. निश्चितच वैभव, दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. तर बारामतीमध्ये DGCAची टीम आलेली होती आणि DGCAच्या अधिकाऱ्यांकडून बारामतीमध्ये तपास करण्यात आलाय. तर आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि गंभीर आरोप देखील उपस्थित केलेत. अजित पवार यांचा मृतदेह जास्त फुगला होता. डॉक्टरांनुसार दादांचा मृतदेह असामान्य होता असा नवा आणि गंभीर आरोप रोहित पवारांनी दिल्लीतल्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केलाय. युरोपीय एजन्सी अपघाताची चौकशी करणार होती. मोठ्या नेत्यानं ही चौकशी रोखून धरली असंही ते म्हणालेले आहेत. तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये घातपाताचा आरोप रोहित पवारांनी केला होता. आज देखील अमित शहांच्या भेटीची वेळ त्यांनी मागितलेली आहे असं देखील रोहित पवार यांच्याकडून सांगण्यात आलंय. जो लोगों के मन में, शायद मैं कल भूल गया था बोलने में, जो डॉक्टर से हम बात कर रहे थे, दादा की जो बॉडी थी वो स्वेल हुई थी. मैंने पूछा ये आग जब हम एक्सपीरियंस करते तो स्वेल होती है क्या? उन्होंने कहा हाँ स्वेल बॉडी होती है, लेकिन अजित दादा की बॉडी ये अब नॉर्मली ज़्यादा स्वेल हुई थी. वो क्यों हुई थी वो भी देखने की वहाँ से ज़रूरत है. नेशनल ट्रांसपोर्टेशन सेफ्टी बोर्ड ये जो US का है, क्योंकि ये प्लेन US में बना था, कैनेडियन कंपनी लेकिन US में बना था, तो वो एजेंसी को आप ला सकते हो. फ्रांस की जो एजेंसी है उसको भी आप इन्वॉल्व कर सकते हो, जो सिविल एविएशन सेफ्टी फ्रांस, उसी के साथ यूके भी AAIB एजेंसी है, वो भी इसमें से 2 एजेंसी कंपल्सरीली CID के साथ, CBI के साथ, DGCA के साथ, ये तीनों में से 2 कंपनी इन्वॉल्व होनी चाहिए. ऐसी मांग वहाँ पे फैमिली और लोगों के तरफ से वहाँ पे मैं यहाँ पे कर रहा हूँ. आगे आज दिल्ली आने का कारण कल दोपहर शाम को सुप्रिया ताई जो हमारी आंट है, वो MP है, हमारे पक्ष के नेता है, उन्होंने अमित जी शाह साहब का टाइम मेरे बिहाफ वहाँ पे मांगा है. 4-5 बजे तक हम यहाँ पे वेट करेंगे.
तर अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत शंका उपस्थित केलेली होती। यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय। विमान अपघाताच्या सर्व शंकांचं निरसन व्हायला हवं, यासाठी आपणच डीजीसीएला पत्र लिहिलं होतं, पण चौकशी पूर्ण होईपर्यंत वाट पाहायला हवी। देशातील चौकशी यंत्रणांवर अविश्वास दाखवू नये असं मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलंय। जी काही चौकशी चालली आहे ती पूर्ण न होता आपण जर तर्कवितर्क केले तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे कन्फ्युजन्स तयार होतात। देशामध्ये जे डीजी एव्हिएशन सेफ्टी आहे हे सगळ्यात मोठं ऑफिस आहे। देशात आजपर्यंत झालेल्या सगळ्या अपघातांमध्ये त्यांनीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे। त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे, पॅरलली CIDचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे, अजून DGCAचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे। माझं स्वतःचं मत असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये, कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत। अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडनं चौकशीकरता लोक बोलवले जातात। मला असं वाटतं की ठीक आहे, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं दाखवत नाही। याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही। त्यांचे जर काही मुद्दे असतील तर ते त्यांनी डीजी सेफ्टीकडे पाठवून दिले पाहिजेत आणि त्या संदर्भात डीजी सेफ्टीने त्याही संदर्भातले जे काही शंका असतील त्या शंकांचं निरसन केलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की एकूणच शंका व्यक्त करणं काही चुकीचं नाही आहे, फक्त कुठल्याही राजकीय हेतूने याचा उपयोग होणार नाही आणि आपण अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूचं राजकारण करणार नाही। याबाबत मात्र प्रत्येकाने मी कुठल्या व्यक्तीचं बोलत नाही, प्रत्येकाने याबद्दल जरा लक्ष दिलं पाहिजे। तर अजित पवारांच्या मृत्यूबाबत रोहित पवारांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनीही प्रश्न उपस्थित केलाय। दादांना भेटायला आलेला पूर्व विदर्भातील तो नेता कोण आहे, ज्याच्यामुळे अजित पवारांना उशीर झाला? अशी कोणती फाईल होती? फाईलवर सही केली नसती तर महाराष्ट्र थांबला असता का, ज्यामुळे अजित पवारांना विमानाने जावं लागलं? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की अजित पवार माझे मित्र होते, मृत्यूचं राजकारण करू नका। हे राजकारण नाहीये, हा संशय आहे। तुम्ही पुढाकार घेऊन रोहित पवारांनी सांगितलेल्या मुद्द्यांची चौकशी केली पाहिजे, असं देखील त्यांनी फडणवीसांना सांगितलंय। आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं, ते दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन बारामतीत येतं आणि कोसळतं कसं, असा गंभीर सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय। अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा समतोल त्यामुळे बिघडला। त्याच्यामागे काही सुनियोजित कट आहे का किंवा आहेच, हे पवारांच्या कुटुंबातली एक प्रमुख व्यक्ती जी विधिमंडळात आहे त्यांनी पुराव्यासह दाखवून दिल्यावरती देवेंद्र फडणवीस जे म्हणतात मुख्यमंत्री की अजित पवार माझे मित्र होते, त्यांच्या मृत्यूचं राजकारण करू नका, हे राजकारण नाहीच आहे, ही मागणी आहे, हा संशय आहे। तुम्ही उलट यात पुढाकार घेऊन रोहित पवार जे सांगतायत त्या सगळ्या मुद्द्यांची चौकशी करायला पाहिजे तटस्थपणे। हे CID आणि अमुक वगैरे चौकशी करणार नाही, हा फार तांत्रिक विषय आहे, हा रहस्यमय आणि राजकीय विषय आहे। आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं, गुजरातला जातं, ते दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन जाण्यासाठी बारामतीत येतं आणि विमान कोसळतं। पूर्व विदर्भातले ते नेते कोण आहे सांगायला पाहिजे। ते भारतीय जनता पक्षाचे आहेत का, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत का, ते कुठल्या पक्षाचे आहेत, त्यांचं नाव सांगायला काहीच हरकत नाही। जर ते नेते पूर्व विदर्भाचे अजित पवारांना मुद्दाम उशिरावून भेटले असतील आणि त्यांचं मोटारनं जाण्याचा प्लॅन त्यांनी रद्द करायला लावला असेल तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिजे। तो नेता कोण, कोणत्या पक्षाचा आहे, अशी काय घाई होती ती फाईल घेऊन? अशी कोणती फाईल होती की त्या फाईलवर सही जर केली नसती त्या दिवशी
तर महाराष्ट्र थांबला असता का? नाही. ती नक्की ती फाईल होती की अजित पवारांकडे जी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराची फाईल होती असं अजित पवार सांगतायत. त्या फाईलचा ताबा घेण्यासाठी ते येऊन तिथे थांबले होते. हे फार गंभीर गोष्ट आहे.